माणगाव येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी गुहागर आणि दापोली मतदारसंघात योगेश कदम, रामदास कदम, शेखर निकम आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे भास्कर जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावरील पकड ढिल्ली पडली असल्याने ते सैरभैर झालेत। त्यांनी आपला घसा फोडून कितीही भूलथापा मारल्या तरीही महाड मतदारसंघातील जनता आपल्यासोबत असणार आहे असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय। शिवाय सुरत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन 40 आमदारांनी जो उठाव केला त्यावेळी भास्कर जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता। मात्र आता ते जेथे आहेत तेथेच बरे आहे असा टोलाही आमदार भरत गोगावले यांनी आमदार भास्कर जाधव यांना लगावलाय। भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं, कळलं। भास्कर जाधव हा कासावीस झालेला माणूस आहे। त्याचं कारण योगेश कदम, रामदासबाई कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय समजा किरण भैया असेल, उदय सामंत असतील, तिकडे शेखर निकम ह्यांनी जे काय कामांचा धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे। कारण पूर्वीची जी पकड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ती हळूहळू कमी व्हायला लागली। त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो, चिपळूणचा काही त्या गुहागरमध्ये जातो। तर अशा प्रकारे त्या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी युतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीस झालेला मनुष्य आहे। पण हरकत नाही आहे, आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे। परंतु त्यांनी जे काय सांगितलं, शब्द वापरलेले आहे ते आम्ही ऐकलेलं आहे। परंतु आमची जनता, माझे मतदारसंघ, माझे मतदार बांधव हे अत्यंत सुज्ञ आहे। हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या भूलथापांना बळी पडत नाही आहे। हे गेले 3 टर्म ह्या लोकांनी पाहिलं, अनुभवलं आणि करूनही दाखवलं। त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून, नरडं फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड, पोलादपूर, माणगावच्या जनतेवरती काहीही परिणाम होणार नाही आहे। त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतं का ते पाहावं। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवांनी ही मुख्यमंत्र्यांची संधान साधलं होतं। हे आत्ता आव आणून बोलत आहेत, परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं, काय नाही। या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला, ज्यावेळेला त्यांच्या जे काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या। पण हरकत नाही आहे, आता जे आहेत तिथं त्यांना असू द्या, आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे। परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे। खासदारकीच्या ह्याच्यामध्ये हा मतदारसंघ गुहागरपर्यंत जातो रायगडचा। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मतं पडतायत। मग गुहागरला पडतायत, दापोलीच्या मतदारसंघात पडतायत, महाडच्या पडतायत, अलिबागच्या पडतायत, पेणच्या पडतायत का श्रीवर्धनच्या पडतायत। या 6 मतदारसंघामध्ये हे त्यावेळेला त्यांना कळून चुकल आणि जे काही ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवतील।